नमस्कार, मी मंदार फणसे. गेली अनेक वर्ष भिजत घोंगडं असल्याप्रमाणे बेळगावचा कानडी मराठी वाद पेटतोय. आता पुन्हा एकदा मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न झालाय. येळूर गावातला फलक काढला गेला आणि आगीत तेल पडल्यासारखं होऊन परिस्थिती आणखी चिघळली. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात मराठी माणूस विरुद्ध कानडी प्रशासन असा संघर्ष पाहायला मिळतोय. येळूर फलक काढण्याच्या आणि नंतर लावण्याच्या घटनेमुळे सीमा बांधवांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय. सीमा भागातल्या मराठी माणसाची गळचेपी करण्याच्या प्रयत्नावर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी मात्र जोरदार टीका केली. मात्र अजूनही मोठे राजकीय नेते तिथे गेलेले नाहीत. कानडी पोलिसांच्या मारजोडीला सुद्धा आता तिथे प्रत्युत्तर देण्याची भाषा केली जाते. बघूया राजकीय वर्तुळातून नेमका काय प्रतिक्रिया उमटल्यात. नामर्दांचं सरकार आहे महाराष्ट्रात. मुळात बेळगाव आणि येल्लूर हिंदुस्थानमध्ये पाकिस्तानमध्ये नाहीये. ज्या प्रकारचे तालिबानी अत्याचार येल्लूरमध्ये सुरू आहेत, आम्हाला असं वाटतं हे बेळगाव हे हिंदुस्थानमध्ये नसून कुठेतरी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला. आमची मागणी आहे केंद्र सरकार आमचं आहे की ताबडतोब बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित करावा आणि तिथे केंद्रीय पोलीस दलाचे पथकं आणून मराठी लोकांचं संरक्षण करावं, आपल्या गावांचं रक्षण करावं. आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांमध्ये, गृहमंत्र्यांमध्ये आणि अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या राज्याचे मराठी माणसाचे प्रतिनिधी म्हणून ताबडतोब येल्लूरला जावं. आम्ही सगळे लोक राजकीय मतभेद विसरून त्यांच्याबरोबर तिकडे यायला तयार आहोत. कर्नाटकच्या पोलिसांनी जो अमानुष हल्ला केलेला आहे याबाबत केंद्राने लक्ष घातलं पाहिजे. मी स्वतः मानवाधिकार आयोगाला आज पत्र लिहिलंय. हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे, त्यामुळे त्याद्वारा सुद्धा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि वेळेमध्ये या कर्नाटकच्या पोलिसांनी स्वतःला आवर घातला पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का बसलेत, केवळ पत्रक का काढतात? स्वतः उठून दिल्लीत जाऊन या विषयात महाराष्ट्राच्या बाजूने, मराठी माणसाच्या बाजूने का उभे राहत नाही, हा आमचा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या प्रांतामध्ये मराठी लोकांना जेव्हा अशा प्रकारे तुडवलं जातं त्याच्याबद्दल कोणी ब्र काढायला तयार होत नाही, कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार होत नाही. केंद्र सरकार काही त्याच्याबद्दल बोलत नाही. अर्थात भारतीय जनता पक्षाला असल्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नसतोच कधी. नुसते आपले पत्रकं फक्त काढतात. आज महाराष्ट्रामधनं एवढे जे खासदार निवडून गेलेत ना, आता मला बघायचंय की हा सीमा प्रश्न आता सुटतोय की नाही सुटत आहे. बघू आता काय होते त्याचं. पण या गोष्टींचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध झालाच पाहिजे. आणि मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींची गंभीरपणे दखल घेतली गेली पाहिजे. आपण सर्वांनीच महाराष्ट्रामधल्या पक्षविरहित अशा प्रकारे सर्वांनी एका विचाराने त्यांच्यासोबत उभं राहणं, त्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही या संदर्भामध्ये भूमिका घेणं. मुख्यमंत्रीसुद्धा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललेत, परंतु या संदर्भामध्ये आणखी कठोर भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावीत, महाराष्ट्र सरकारने घ्यावीत, ह्याही विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. एकूण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला आहे. या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. येळूरच्या फलकाच्या निमित्तानं या जुन्या वादाला नवी फोडणी मिळाली आहे. याच विषयावर आज आपण आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलमताई गोरे, भाई जगताप आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे नेते केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, आणि ॲडव्होकेट माधव चव्हाण महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न खरं तर नीलम गोरे तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं हा प्रकार घडलेला आहे, अगदी महिलांवरती, तिथल्या सामान्य लोकांना घराघरामध्ये जाऊन पोलिसांनी मारहाण केलेली आहे. संजय राऊतांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे. शक्य आहे का जे संजय राऊत म्हणालेत की अजित पवारांनी आघाडी घ्यावी आणि त्यांच्याबरोबर सर्व पक्षीय लोकांनी कर्नाटकात जाऊन तिथे मराठी बांधवांच्यासाठी उभं राहावं, सर्व पक्षीय नेते जे आहेत ते तिथे जायला तयार आहेत असं संजय राऊत म्हणत आहेत. हे शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय? अगदी शक्य आहे. आपल्याला कल्पना आहे की याच्यापूर्वी ज्या वेळेला विधानसभा आणि परिषदेत हा प्रश्न आलेला आहे त्या सर्व पक्षांनी एकत्रितपणे या मुद्द्यावरती केंद्र सरकारची भेट घेतलेली आहे. ज्या वेळेला बेळगावची जनता इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये धरण्यासाठी किंवा विविध आंदोलनांसाठी आलेली आहे त्याला सर्व पक्ष, विरोधी पक्ष नेत्यांसकट
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि सर्वपक्षीय ठराव भाई आहे तिथे विधान परिषदेत सर्वपक्षीय ठराव या संदर्भामध्ये दर अधिवेशनामध्ये काही ना काही घडत असतं आणि त्याच्यावरती आपण केंद्र सरकारकडे बाजू म्हणतो. इतकंच नव्हे तर मला सांगायला पाहिजे की कोर्टामध्ये ज्या केसेस प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारनी प्रगती दिसायला पाहिजे तेवढी न दिसल्यामुळे त्याबद्दल सुद्धा विचारणा करून कशा प्रकारनी महाराष्ट्राची बाजू कोर्टामध्ये सुद्धा व्यवस्थित मांडली जाईल यासाठी सुद्धा सगळ्यांची बांधिलकी आहे असं मला वाटतं. हा प्रश्न जरी आज माध्यमातून म्हटलं जातंय की महाराष्ट्राचे नेते एकत्र येत नाहीयेत त्या दृष्टीने संजय राऊतांनी जे म्हटलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र जायचं ठरवावं आणि त्या ठिकाणी आपण गेलो तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय फाटे फुटणार नाहीत. सगळे महाराष्ट्रातले नेते एकत्र आहेत हा एक दिलासा बेळगावच्या जनतेला मिळू शकतो. इथे फक्त मला अजून एक छोटी पुस्ती जोडायची आहे की तिथले कर्नाटकमधले विरोधी पक्ष नेते शेट्टर यांनी मागणी केलेली आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला. अगदी पूर्णपणे 100% नाही 1000% आम्ही निषेध करतो या मागणीचा आणि अशी बंदी महाराष्ट्र एकीकरण समितीवर त्यांना घालता येणार नाही. जे आमदार निवडून आलेले आहेत ते लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. त्यांच्या प्रचाराला मी स्वतः गेलेली होते. शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिलेला होता आणि तो पाठिंबा पक्ष म्हणून तर होताच पण त्याचबरोबर महाराष्ट्रामधला एकही आमदार मराठी भाषिक कर्नाटकच्या विधानसभेत नाहीये हे जे शल्य मनाला डाचत होतं त्या पार्श्वभूमीवरती बेळगाव वासियांची आणि मराठी जनतेची अस्मिता ही आम्हाला आमच्या प्राणा एवढीच महत्वाची वाटते हे दाखवण्याचा एक संकेत होता. दुर्दैवाने मला असं वाटतं की केंद्रशासित करण्याच्या संदर्भातलं जे सातत्याने मागणी होतीये त्यातलं दुर्दैवाचा भाग असा आहे की त्याच्यावरती सभागृहांमध्ये किंवा राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधानांकडून सुस्पष्ट अशी कधी चर्चा झालेली नाहीये. उद्या खासदार श्री चंद्रकांत खैरे स्थगन प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडणार आहेत आणि आमची अशी अपेक्षा आहे की संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळला गेला पाहिजे आणि ज्या प्रकारने पोलीस आत्ताच असं नव्हे याच्यापूर्वी पण पोलिसांनी जे वर्तन केलेलं आहे ते वृद्ध लोक महिला छोटी तानं मुलं यांना पोलीस जेव्हा मारहाण करताना दिसतात त्यावेळेला सर्व पद्धतीने मानवी अधिकाराचं उल्लंघन त्यांनी केलेलं असं चित्र दिसून येतं आणि म्हणून निषेधामागून निषेध इतकी वर्ष जरी होत असतील तरी कर्नाटक सरकारची कामाची संस्कृती बदलत नाहीये. हे माणुसकीवरचा एक कलंक आहे लोकशाहीवरचा एक कलंक आहे असं मला वाटतं. नक्की जसं निलमताई आता म्हणाले की संस्कृती बदलत नाही आहे कामाची. याच्या अगोदर कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं आता काँग्रेसचं सरकार आहे तरी सुद्धा कार्यपद्धती आणि जो दृष्टिकोन आहे तो बदलत नाहीये. भाई तुम्हाला असं वाटत नाहीये का की खऱ्या अर्थाने तिथे आता जी दहशत आहे ती दहशत पहिल्यांदा कमी केली पाहिजे. पोलिसांची दहशत आहे खास करून येळूर आणि त्याच्या आसपासच्या जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दहशत आता आहे. काय करता येईल? मंदार असं आहे की सर्वात प्रथम या जो कर्नाटकी पोलिसांनी जो अत्याचार त्या ठिकाणी आज चालवलेला आहे आणि ज्या पद्धतीने महिला असतील लहान मुलं असतील किंवा तिकडे वृद्ध नागरिक आहेत त्यांना ज्या पद्धतीची मारहाण झालेली आहे आणि जी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे त्या बाबतीमध्ये मी तीव्र शब्दामध्ये त्या पोलिसांचा आणि कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार असलं तरी तिथल्या सरकारच्या नाकर्तेपणाचा तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी निषेध करतो आणि मागणी करतो की जर मीडियाला ह्या सगळ्या क्लिपिंग्स तुम्ही आम्ही पाहतो तुम्ही आम्ही पाहिलेल्या आहेत ज्या पोलिसांनी अशा पद्धतीने निर्घृण अशी जी मारहाण केलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते अन्याय अत्याचार केलेले त्यांच्यावर केंद्र सरकारने त्याच्यावर कारवाई करावी. त्याच्या समिती नेमून त्याच्यामध्ये दोष असलेल्यांवर कारवाई करावी. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग याच्यामध्ये मंदार आपण सगळ्यांनी गेली अनेक वर्ष 58 वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आहे. नेहमी याच्यावरच्या खपल्या काढण्याचा प्रयत्न नेहमी कर्नाटक सरकारांकडनं झालेला आहे कुठलंही सरकार असू द्या त्या ठिकाणी. कारण मला राजकारणाच्या पलीकडे जाऊन कसलेही अभिनिवेश न ठेवता ही चर्चा व्हावी अशी आमच्या सगळ्यांचीच इच्छा असेल. निलमताई असतील किंवा इतर माझे सहकारी असतील. कारण आम्ही ह्या सगळ्या चर्चेमध्ये नेहमी काही ना काहीतरी राजकारणाचं पटकन बोलून जातो आणि नेहमी चित्र असं तयार होतं
की ही बघा मराठी माणसं आपसामध्ये भांडतात आहेत. याच्या नेमकं उलट चित्र जर आपण बघितलं, परवाच्या दिवशी कर्नाटक याच्या विधानसभेमध्ये भाजपचे त्यांचे विरोधी पक्षनेते शेट्ट्यार यांनी जो काही प्रस्ताव मांडला त्याला काँग्रेसच्या आमदारांसहित सगळ्यांनी तिथे समर्थन केलं. याच्यात अर्थ असा निघतो की जेव्हा त्यांच्या राज्याचा प्रश्न, त्यांच्या याचा प्रश्न आल्याच्या नंतर विरोधामध्ये असले, अगदी कट्टर विरोधी असले तरी ते सगळे एका सुरामध्ये त्या ठिकाणी बोलताना आपण पाहतो. नेमकं हे चित्र आपल्याकडे अनवधानानेच पाहायला मिळतं. आम्ही तो प्रयत्न केला, नीलमताईंनी जो उल्लेख केला तो खरा आहे की दोन्ही सभागृह बंद होऊ करून त्या ठिकाणी आम्ही जे सीमावासीय बांधव त्या ठिकाणी याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये आले होते, आम्ही सगळे त्या ठिकाणी आलो आणि नियम सगळं काही वेळेला प्रथा परंपरा बाजूला ठेवून सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती सन्माननीय शिवाजीराव देशमुख हे स्वतः त्या मंचकावर होते, नुसते मंचकावर नव्हते तर त्यांनी सीमावासियांना आश्वासित केलं की आम्ही महाराष्ट्राची सगळी 11.5 कोटी जनता आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि म्हणून मंदार मला असं वाटतं की याच्याकडे या वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. नीलमताईंनी जे काही या ठिकाणी सांगितलं त्याच्यात फक्त अधिकचं एवढंच सांगू इच्छितो की मी काल परवा मी आपल्या दुसऱ्या वाहिनीवर होतो आणि मी महाराष्ट्राची बाजू जे आपले कोर्टामध्ये, महाराष्ट्र शासनाची कोर्टामध्ये जे बाजू मांडत आहेत सर्जेराव खर्डे पाटील, मी त्यांच्याकडे बोललो आणि महाराष्ट्र सरकारने जो से देणं आवश्यक होतं तो से फाईल झालेला आहे. आता या केसची सुनावणी, नियमित सुनावणी ही आता ह्या 1-2 तारखेपासून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होणार आहे, अशा पद्धतीची माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि ती जनतेलाही माहित असावी म्हणून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला.